शीसम. डॉक्टर साहेब, हे शीसमचं झाड आहे म्हणे. हे पडलेलं झाड हे शीसमचं आहे. काय म्हणतात आता इथं? काळं काय दिसत नाही ना. काळं म्हणजे किती असते? हो ना, पण हे समजा हा लांब पायाचे बगळे का? नाही, हो हो, हाईट असते. आणि स्टॉर्क नॉर्मली जे आहेत हे जास्त हाईटवरती जाऊ शकत नाही. ते पाण्याच्या भोवतीच असतात. आणि हे पर्टिक्युलर वुली नेक स्टॉर्क जे आहेत दे कॅन फ्लाय हायर दॅन द इगल्स. ते उडतात आणि ते पाय असे मागे केलेले असतात. दिस इज द ओनली स्टॉर्क. पण हे कशासाठी? म्हणजे प्रिझर्वेशन का? जास्त पाणी आलं तर? तेच एक्सप्लेन करायला आणलं मी. आता हे जे एकदम लास्ट माउंटन जे डोंगर जे असं आले ना व्ही शेप मध्ये, तिकडे डॅम आहे. हे आपण मगाशी गेलो ते त्या बाजूला. नाही हे नाही 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 नाही, तिकडे तुम्ही म्हणाला ते ह्याच्या मागे आपण जाणार. नाही 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 नाही, हां मागे पण ह्याच्या मागे नाही आहे, असंच पलीकडे आहे. अच्छा अच्छा. पण तिकडनं असंच दिसलं की? हां, दिसायला बॅकवॉटर सिमिलर दिसतं सेम, बट हे नाही. ते बरं पलीकडे आहे. हां चला सांगा. डॅमचं नाव काय म्हणा? ते सुपा डॅम आहे. आणि हे जे आहे ना हे सॅडल डॅम आहे. बरं, असे दोन वेगळे असे 4 बांधलेले आहेत हे सॅडल डॅम. हे द पर्पज ऑफ दिस सॅडल डॅम इज ओनली टू होल्ड वॉटर फॉर द रिझर्वर. आणि हे कधीही असं नॉर्मली जे डॅम बांधतात ना एक वॉल असं बांधतात सरळ, पण ह्याला तसं बांधलेलं नाही आहे. त्याची इंजिनिअरिंग अशी आहे, हे एस अल्फाबेटसारखं बांधलेलं आहे. कारण कितीही प्रेशर आला ना तर ते पाणी मारत नाही एका ठिकाणी, असं ब्रश होऊन जाते. सो दॅट इज वाय दिस इज इन एस अल्फाबेट. दिस इज इंजिन. आणि दुसरी गोष्ट हे आता तुम्ही गुंजी म्हटला ना, आता हे गणेशगुडी इथून 11 किलोमीटर गेलं तर जगलबेट. तर जगलबेटच्या इथे बोरीकोरी म्हणून एक हे होतं, बोरी म्हणून एक विलेज आहे. तर तिकडे हे सगळे दगड जे आहेत ना त्या काळात 1964 मध्ये त्या लोकांनी एवढं विचार ठेवला की कुठल्याही निसर्गाला धक्का बसू नये किंवा डॅमेज होऊ नये, म्हणून त्या लोकांनी एकाच ठिकाणी मोठा डोंगर मिळाला दगडाचा. तर तिकडेच त्याचं ब्लास्टिंग मायनिंग करून आणि तिकडे कॉन्क्रीट मिक्स रेडी करायचे. आणि त्या काळात जवळजवळ 15 ते 16 किलोमीटर त्या लोकांनी केबल कार ट्रॉली बनवली. आणि ते सगळं कॉन्क्रीट मिक्स जे आहे ना ते त्याच्यातनं यायचं. आणि ते येऊन बरोबर आता हे डॅमच्या बांधताना बरोबर डॅमच्या वरती तो ऑपरेटर बसायचा, इंजिनियर ऑपरेट. ते रिमोट कंट्रोलचं टाईप होतं, बटन दाबलं की ते बकेट्स ओपन व्हायचे. ते पडलं परत बंद होऊन यू टर्न घेऊन परत जायचं. एवढी किती लांब मोठी ट्रॉली? किती लांब? जवळजवळ 15-16 किलोमीटर लांब ते तेव्हा ते बनवलेलं. आणि तिथून कॉन्क्रीट इथे असतो पुढे सेट होणार. त्यांचं इंजिनिअरिंग त्यावेळीचं वेगळं काही स्पीड वगैरे असं ते केलं. आणि त्यावेळी जे ब्लास्टिंग केलं त्याच्यानंतर हे आता खालचा लेवल आणि हा वरचा लेवल बघा किती आहे. आणि हे दगडाचं पिचिंग जे आहे ते लेफ्ट साईडला आहे, इथे राईट साईडला अजिबात नाही, फक्त खाली बेसला आहे, बाकी पूर्ण माती आहे. आणि असंच सिमिलर स्ट्रक्चर आता जे आपल्याला हे रोड दिसतोय, रोड एवढा छोटा आहे बरोबर, त्याचा बेस बघा किती मोठा आहे. सो असंच डॅम पण असंच बांधलेलं आहे. डॅमचं जे खालचं आहे ना इट इज मोर दॅन 110 feet वॉल, ओनली द वॉल. अर्बन डॅम करतो हे दिस इज ॲज गुड ॲज अ डॅम. अर्बन डॅम बट इकडे कंटिन्युअस असत नाही आहे, फक्त टू होल्ड द वॉटर. जसं थोडं 1 महिन्यानी 15 दिवसांनी खाली गेलं पाणी मग ते खाली जात राहतं, ह्याला धक्का बसत नाही असं आहे. आणि मी जे सांगत होतो हे दांडेली गाव इकडे आहे. हे डॅमचं पाणी इथून असं गेलं असं जाऊन मग ते परत आपण नागझरी व्हॅली पॉईंट तिकडे, मग ते कोडसळली, त्याच्यानंतर कचरा, आणि मग परत ह्या साईडला कारवार. हे असं गोल फिरते. आणि ह्याचं जे बर्थ प्लेस आहे रिव्हर कालीचं हे डिग्गी म्हणून आहे ह्या साईडला. तर ते ऑलमोस्ट पॅरलल तिकडेच आहे बाजूला, बट हे घाटाच्या वरती स्टार्ट आणि ते इकडनं इथे यायला 11.5 किलोमीटर आहे डायगनली.
बट बाय रोड जाणार असेल तर 56 किलोमीटर जावं लागतं. फिरून जावं. हां, मोठा गोल फिरून. बट हे असं आहे. आता हे सुद्धा इकडे तुम्हाला विलेजेस होते ह्या रूटला भरपूर, म्हणजे ओव्हरऑल 1057 स्क्वेअर किलोमीटरचं जंगल. हे जंगल तेवढं डिस्ट्रॉय झालेलं आहे. आता आपण जे हे ड्राय एरिया बघतो ना, ते आपल्याला वाटते की एवढं पाणी आहे. ॲट द सेम टाईम 47 विलेजेस गॉट सबमर्ज्ड प्लस 1057 स्क्वेअर किलोमीटरचं जंगल डिस्ट्रॉय केलं. खाली खाली जायला सांगितलं. छडी